आजचा विषय जो आहे ज्ञानेश्वरीतला 12वा अध्याय आहे आणि ओवी क्रमांक आहे 8। मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझे पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी। या 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगितले। ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये पहिले 6 अध्याय कर्मपर आहेत असं सांगितलं जातं। त्याच्यामध्ये ज्ञान हे सांगितलेलं आहे, उपासनाही सांगितलेली आहे। दुसरे 6 अध्याय आहेत ते उपासनापर सांगितले। पण त्याच्यामध्येही 7व्या अध्यायापासून भगवंतांनी ज्ञान, विज्ञान, अज्ञान, आदिभूत, आदिदैव, अध्यात्म हे सर्व सांगितलेलं आहे। म्हणून फक्त समजण्यासाठी एक 3 खंड केलेत, कर्म, उपासना आणि 12व्या अध्यायापासून त्यांनी 13व्यापासून 13, 14, 15 हा काय सांगितलेला आहे त्यांनी की ज्ञानपर सांगितलं। 16व्या अध्यायापासून 16, 17 आणि 18 हा कळस अध्याय म्हटला जातो। 16 मध्ये त्यांनी श्रद्धात्रय असं सांगितलेलं आहे। या महाराज बसा, महाराज बसा, महाराज सद्गुरुनाथ महाराज। तर या 12व्या अध्यायामध्ये ह्या पहिल्या ज्या ओव्या आहेत ना त्यात 19 ओव्या आहेत आणि त्याच्यामधली सद्गुरूंचं महात्म्य भक्तियोगामध्ये सांगत असताना ज्ञानदेवांनी त्या सद्गुरू पदाचं किंवा तत्वाचं जय जयकार केलेला आहे आणि त्यांना शुद्ध ही उपाधी लावली। कारण का त्या तत्वाला कधीही अशुद्धता किंवा कुठलेही दोष, निर्दोष असल्यामुळे त्याला काय म्हटलंय, जय जय शुद्धे। त्याच्यामागे ओ एक शब्द घातला। तो ओ का घातला असावा, ते ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीचं आदरार्थीनं नाव घ्यायचं असतं, जसं आपण म्हणतो जी, तो जी जी सुद्धा शब्द इथे घातलाय। तेथे जी जी महाप्रसादू म्हणून साविया झाला आनंदू, आता निरोपीन प्रबंधू अवधान दीज। प्रेमानं ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडे मागणी करायची असते त्यावेळेला आपण आबाजी, महेशजी, तसं सद्गुरूंना आदरार्थी इथं बोलावणं किंवा विनंती चालू आहे। आणि या परमार्थामध्ये सद्गुरू वाचून सापडेना सोय म्हणून 2 वेळा जय जयकार ज्ञानदेवांनी करून आपल्याला सांगितलेलं आहे की तुला जर परमार्थ समजून घ्यायचा असेल तर मागा झाले थोर थोर संत मंत मुनीश्वर, तयासेनी ज्ञान विज्ञान विचार सद्गुरूचेनी। आदि रामकृष्णादि करुणी सिद्ध साधू सज्जनी, अतितत्पर गुरुभजनी गुरुदास्य केले, असो जयासी मोक्ष व्हावा, तेने सद्गुरु करावा, सद्गुरुविन मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे। म्हणून सद्गुरूंचं महात्म्य आपल्या मनावर, बुद्धीवर ठसावं आणि तो खरोखर सद्गुरू असावा। सत्याची अनुभूती घेऊन इतरांना सत्याविषयी ज्यांनी बोध घेण्याचं एक जीवनव्रत अंगीकारलेलं आहे असे हे सद्गुरू, आणि ते उदार आहेत म्हणून सांगितलं। त्यांचा दरवाजा कधी बंद नाही। आपला दरवाजा बंद होतो पण सद्गुरूंकडे गेल्यानंतर दरवाजा कधी, त्याला ज्ञानदेव काय म्हणतात, मेघ उदारपरी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे, हे निशंकपणे संपा करे पंचानन। मेघ उदार आहे, ओसरतो, परीस पण चांगला आहे, पण तो दुसऱ्याला परीस नाही करू शकत। कल्पतरूकडं इच्छा करावी लागते, कामधेनुकडे इच्छा करावी लागते, पण सद्गुरूंकडं इच्छाच राहत नाही। सद्गुरूंना सागराची उपमा देता येत नाही, कारण सागराला वरती ओहोटी आहे।
सद्गुरूंना भरती ओटी नाही, अखंड असलेलं अस्तित्व म्हणजे सद्गुरू आहेत. आणि ते सद्गुरू उदार आहेत. उदार आणि उदार, उधार नाही उदार. उधार असतोय ते आपल्याला संत सांगतात की प्रपंचातली सेवा जी आहे ना त्याला अनर्थ फल आहे, परमार्थातल्या सेवेला दृश्य फल आहे, सद्गुरूंच्या सेवेला दृश्य फल आहे, देवाच्या सेवेला अदृश्य फल आहे. शास्त्रांनी सांगितलेला मोक्ष सुद्धा जो आहे तो सद्गुरूंकडे आल्यानंतर साक्षात होतो. आणि क्रममुक्तीचा मार्ग जो आहे तो मात्र उधारीचा मार्ग, पण इथे रोकडा मार्ग आहे. हाती मुखी नाम हाती मोक्ष असे बहुतांची साक्ष असं संत म्हणतात. पण मुखी नाम आणि हाती मोक्ष याची अनुभूती पाहिजे ना. म्हणून काय करायचं, मुखी नाम आहे, हाती मोक्ष आहे, पण आम्ही मुक्त आहे का नाही हे नाम घेणाऱ्याला माहिती आहे मी मुक्त आहे का नाही. कारण बद्ध होऊन नाम घेणं आणि मुक्त होऊन नाम घेणं, मुक्त होऊन नाम घेणं ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि बद्ध होऊन नाम घेणं ही अर्थार्थी आणि जिज्ञासूची भक्ती आहे. त्याच्यामध्ये द्वैत आहे, त्याच्यामध्ये अद्वैत आहे. म्हणून आम्ही कोणत्या पायरीवर आहे तिथून आमची भक्ती सुरू होते. पण जे संत, जे ज्ञानी भगवंताला मिळून गेलेले आहेत ते मिळूनही मिळतची असे, मिळूनही मिळतची असे मिळून गेलेली आहेत. पण प्रेमरसाचा आस्वाद घ्यावा म्हणून जेविलेची जेवावे, सेविलेची सेवावे. आम्ही रोज जेवतो तेच जेवतो, पण त्याच्यामध्ये स्वाद जसा येतो तसं संत सुद्धा देवाचं नाम घेतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, गुणगान गातात, ध्यान करतात, चिंतन करतात. रोजचाच देव आहे, देव काय बदललेला नाही, पण नित्य नूतन आहे. आजचा आनंद, उद्याचा आनंद, परवाचा आनंद. आणि जर आनंद झालाच नसता तर इथे कोण गायला, भजनाला, प्रवचनाला कुणी आलाच नसतं. पण आनंद होतोय. हा कसा आहे, निर्विषयी आनंद. संसारातला विषयी आनंद आहे, हा निर्विषयी आनंद. आणि म्हणून असा निर्विषयी आनंद जो वर्षाकाळी सरिता का चढू लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिस. थाकिली या सागरू मग मागिली यावा अनिवारू, तैसा गंगेचा पडिभारू प्रेम भावा. महाराज आमचे प्रवचन करतात, कीर्तन करतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. प्रवचनापेक्षा कीर्तनामध्ये माधुर्य जास्त आहे, प्रवचनामध्ये तत्वज्ञान जास्त असते. कीर्तनामध्ये प्रेम, भक्ती, ज्ञान असते. पण ज्ञानाला म्हणजे एखाद्या चपातीला जशी तुपाची धार द्यावी तसं कीर्तनामध्ये भगवंताचं ज्ञान हे प्रेमाच्या तुपामध्ये भरून हे श्रोत्यांना वाढलं जातं. आता जर खायची इच्छा असली त्यांनी यावं, खटनटे यावे, शुद्ध होऊन जावे. खायची इच्छा नसेल त्यांनी आहे ते भोजन स्वीकारावं, जे काय असेल ते. पण ज्याला खऱ्या सुखाची ओढ लागलेली आहे, भूक लागलेली आहे, त्याला खरं सुख काय आहे हे सांगण्यासाठी संत महात्म्यांच्या जवळ जावंच लागतं. त्याला दुसऱ्या शाळेमध्ये हा विषय नाही. आणि म्हणून जो आनंद आहे एक विषयातला आहे आणि एक स्वरूपाचा आहे. संत स्वरूपाचा आनंद अनवरत पद्धतीनं, अनावृत्त पद्धतीनं उघडा करून तुमच्याच अंतकरणामध्ये असलेल्या भगवंताचा स्वरूपाचा आनंद तुम्हाला त्याचा स्पर्श देत, त्याची अनुभूती देतात, त्याची चाहूल देतात, त्याचा मार्ग सांगतात, त्याचं चिंतन सांगतात. आणि म्हणून या संतांचं, सद्गुरूंचं वर्णन करत असताना अनवरत आनंदी आहे, सतत आनंदाची अनुभूती आहे. परमार्थामध्ये आणि संसारामध्ये आनंद आहे, तोही ब्रह्मानंदच आहे. फक्त विषयांच्या माध्यमातून झाला असं वाटतो, तो एक भ्रमच आहे.
ती एक भ्रांती आहे. आणि हा आनंद सतत आहे, नित्य आहे, आणि तो आनंद खंडित आहे, तो परावलंबी आहे. हा आनंद स्वावलंबी आहे. आणि म्हणून अशा आनंदाचं वर्षाव करतात संत. संत काय करतात तर आम्हाला विषयामध्ये आनंद आहे असं वाटतं. जसं एखाद्या कुत्र्याला कुठंतरी ते हाड सापडतं, ते चघळतं, पण माझ्याच हिरडीचा रक्त येतंय आणि त्याचाच आनंद मला मिळतोय हे जसं त्याला माहित नसतं, तसं ह्या सुद्धा जीवाला काय झालंय की अरे मी जो विषय आनंद म्हणून मी दिवसभर परिश्रम करतोय, कष्ट करतोय, रक्ताचं पाणी करतोय, कशासाठी करतोय तर आनंदासाठी. पण ते आनंद माझं स्वरूप आहे. त्यालाच महाराज आमचे म्हणतात सामान्याचं ज्ञान आहे पण विशेष रूपाचा अज्ञान आहे. सामान्य मी कोणतरी आहे पण मीच सच्चिदानंद रूपानं आहे. माझं स्वरूप सच्चिदानंद आहे. तुमच्या माझ्या ठिकाणी आता मी आहे ना. तुम्ही मी आहे म्हणता, मी आहे म्हणतो, तुम्ही मी आहे. हा मी कोण आहे नेमका? हा देह आहे, हा मन आहे, ही बुद्धी आहे, का हे चित्त आहे, का अहंकार आहे? अहंकाराला सुद्धा जे अधिष्ठान आहे तो शुद्ध अहम आहे ना. तो मी भगवंत व सांगतात एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी बुद्धीस पुरे हरनिशी. ती वस्तू मी गा हा मी स्वतः सिद्ध आहे. म्हणून मीचे दोन भाग आहेत, एक शुद्ध आणि एक अशुद्ध. जो अशुद्ध आहे त्यानं देहंकार निर्माण होतो. जो शुद्ध आहे तो अहम ब्रह्मास्मी होऊन ते अहम ब्रह्मास्मी वृत्ती सुद्धा विरून जाते. त्यावेळेला तो निर्विकल्प होतो. आता हे कुणी करायचं आहे? ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यानं करायचं, ज्याला तो पाहिजे त्यानं करायचं. आमचा आनंद अन्नमय कोशातला आहे का? आमचा आनंद अन्नमय कोशातला आहे का? आमचा आनंद मनोमय कोशातला आहे का? आमचा आनंद विज्ञानमय कोशातला आहे का? आमचा आनंद प्राणमय कोशातला आहे का? आणि आमचा आनंद आनंदमय कोशातला आहे का? आमचा आनंद निरानंद आहे. आनंद ना निरानंदू, एक ना विविधू, मुक्त ना बद्धू, आत्मपणे. आमचा आनंद आहे कुठे? आता आमचा आनंद याच्यात आहे. काय? अहो यालाच मी म्हणून जगतोय ना. 5.5 फुटाच्या देहालाच मी म्हणून जगतोय ना. पण मी जर माझा आता पट्टा जो आहे कमरेचा तो काढून ठेवला तिकडे, मग जी वस्तू काढून ठेवली जाते ती वस्तू मी नाही, ती वस्तू माझी नाही. मग मी काय काढून ठेवला? बेल्ट काढून ठेवला. संध्याकाळी शर्ट ही काढून ठेवतो. मग शर्ट मी नाही, शर्ट माझा नाही. म्हणजे जी वस्तू सोडली जाते त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. मग रात्री झोपेमध्ये मी गाव सोडतो, नाव सोडतो, देह सोडतो, मन सोडतो, बुद्धी सोडतो, बुद्धीतले संस्कार सोडतो. म्हणजे हे माझे नाहीत, मी कोणतरी वेगळा आहे. मग संत सांगतात तू हे नाहीस, तू त्यांचा द्रष्टा आहेस, तू त्यांचा साक्षी आहेस. पण हे सांगितल्यानंतर संतांनी काय सांगितलं? संतांनी सांगितलं संत किंवा सद्गुरु, गुरु, शास्त्र आणि विचार. गुरु, शास्त्र आणि विचार, 3 गोष्टी. पुढे काय सांगितलं? श्रवण, मनन आणि सारासार. सारासार म्हणजे विवेक. 3 गोष्टी सांगितल्या पहिल्या. गुरु, शास्त्र, विचार. गुरु खालचं जात, काय म्हणता तुम्ही या कीर्तनामध्ये? जात फिरत ग, हा सुंदर माझे जाते. सुंदर माझे जाते म्हणजे सुंदर तो ध्यान आहे, तिथं जात जायला पाहिजे हे मन बुद्धीचं. मग असं वाटतंय सुंदर ते जाते ग, फिरत ग. त्यावेळेला आम्ही कुठेतरी फिरत असतो. जात जात्याच्या ठिकाणी आहे पण माझं मन जात्याच्या ठिकाणी कुठं आहे?
नाही, खालचं जात आहे ना ते सद्गुरू आहेत, वरचं जात आहे ना ते शिष्य आहे. आणि विचाराचं त्याच्यामध्ये काय घातलं जाते? धान्य घालत. विचारानं सद्गुरूंनी सांगितलेल्या. आज विषय एक ऐकला महाराज, वेदांमध्ये बोध आहे, वेदांमध्ये बोध आहे हो परमात्म्याचा, मग त्याला विवेकाची विचाराची काय गरज आहे म्हणून प्रतिवाद्यानं प्रश्न विचार. वेदामध्ये बोध आहे असं म्हणता, मग वेदामध्ये बोध आहे असं आम्ही वाचल्यानंतर आम्हाला बोध का होत नाही? आम्ही तर ज्ञानेश्वरी वाचलो, ज्ञानेश्वरीमध्ये बोध आहे, तुकाराम गाथेमध्ये बोध आहे. मग आम्ही बऱ्याच वेळेला हरिपाठ म्हटला, आम्ही बऱ्याच वेळा पारायण केलं, उपनिषद ऐकली, संतांच्या मुखामधनं ज्ञान ऐकलं, इतकं ऐकून सुद्धा आम्हाला बोध का झाला नाही? म्हणजे बोध आहे का नाही? मग उत्तर दिलं संतांनी, जसं एखाद्या कोपऱ्यात दिवा लावावा, पण तो दिवा टिकावा म्हणून कोपऱ्यामध्ये हवा येऊ नये याची काळजी घेतली जाते. त्या दिव्याचं अखंड अस्तित्व राहावं म्हणून तेल घातलं जातं, वात व्यवस्थित केली जाते. म्हणून बोधाला सुद्धा वातीची, तेलाची, निर्वात पोकळीची जशी गरज असते, तसं वेदातल्या बोधाला सुद्धा श्रवण, मनन, सारासार विवेक, गुरु, शास्त्र, विचार आणि शेवटचं सांगितलं निधिध्यासन. ही 7 गोष्टी सांगितल्या. या 7 गोष्टीचं चिंतन आपण करायला पाहिजे. गुरूंकडे आपण जातो का? पहिली कृपा आहे हरिकृपा, ईश्वर कृपा. ती जर कृपा कधी होईल? ऐसी कर्म साम्य दशा, येईल जे विरेशा, श्री गुरु अपैशा भेटू लागे. कर्मसाम्य दशा, निष्काम कर्म जर आमच्या अंतकरणामध्ये उदयाला आलं, जसं आई औषध प्यावं म्हणून चॉकलेट देते, का चॉकलेट घ्यावं म्हणून चॉकलेट खावं हे तिचं प्रयोजन नाही आहे, तशी ही श्रुती माता मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी कर्मरूपी, सकाम कर्मरूपी चॉकलेट आपल्या समोर धावते की ये बाळूमामांच्या मंदिरामध्ये खांबाचं दर्शन घे आणि तुझं भूत उतरेल. मग मी आमच्या महाराजांना म्हटलो, हो काल मी पण आता बाळूमामांच्या दर्शनाला जाणार आहे, माझं पण अहंकाराचं भूत उतरलं पाहिजे. कारण सगळ्यात मोठं भूत हेच जबर मोठं भूत आहे, अहंकार. ते ज्ञानदेव सारखे सांगतात, तो देहंकार नाथीला, समूळ जयाचा नाशिला, परमात्मा संचला आधीच आहे. जसं देह अस्मी, देह मी आहे हे एक भूत आहे, तसं ब्रह्म मी आहे हे एक दुसरं भूत आहे. हे भूत उतरलं तर हे भूत अंगावर बसते. म्हणून दोन्ही भूतांचा जिथं संबंध नाही, असं अभूत जे आहे, भूत म्हणजे जन्माला आलेलं आणि अभूत म्हणजे जे जन्मालाच आलेलं नाही, असं जे अभूत आहे ते ब्रह्म आहे. ते आम्हाला व्हायचं आहे. आमच्या विचारामध्ये काहीतरी जन्माला येते आणि आम्ही व्हायचा प्रयत्न करतोय, पण विचाराला जे अधिष्ठान आहे ते आम्ही आहोत आणि ते ब्रह्म आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही विचार नाही म्हणून त्याला निर्विचार म्हटलं. पण सगळे विचार त्याच्याच सत्तेवर जन्माला येतात. त्याच्या सत्तेवर जन्माला येऊन तो विचार त्याला जाणू शकत नाही, म्हणून येतो वाचा न निवर्तनते तद्धाम परमम मम. ती वाचेच्या ताब्यात नाही. परा पश्यंती मध्यमा वैखरी. महाराज त्याच्यामध्ये सांगतात की परामध्ये काय आहे? अनद्भुत अव्यवहारी आहे. पश्यंतीमध्ये काय आहे? उद्भूत अव्यवहारी आहे. मध्यमेमध्ये काय आहे? अनद्भुत व्यवहारी आहे आणि उद्भूत व्यवहारी आहे परेमध्ये. पण या 4 वाचेमध्ये सुद्धा जे बसत नाही, म्हणून म्हणले परेहून परते घर, ते राहू निरंतर, ते राहता हाती आली सत्ता, नामयाचा खेचर दाता. तिथं गेल्यानंतर हा आनंद, स्वरूपाचा आनंद प्रगट होतोय. पण तिथं जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हळूहळू निष्काम कर्म करून चित्तशुद्धीचं माध्यम स्वीकारून. एक दृष्टांत दिला जातो की एक किडा नदीच्या बोहऱ्यामध्ये सापडलेला आहे. आता तो मरणारच आहे.
तेवढ्यात एक कोणता पांतस्थ निघालेला होता. त्यानं त्या किड्याला बघितलं आणि त्यानं त्या किड्याला भोवऱ्यातनं काढलं आणि काठावर ठेवलं. दृष्टांत संपला. हा किडा आहे. हा आता या जन्म मरणाच्या नदीमध्ये, जीवनरूपी या महासागरामध्ये हा किडा भोवऱ्यामध्ये सापडलाय. जन्म मृत्यूच्या हा किडा सापडलाय. सद्गुरु पांथस्थ भेटले. कधी? ईश्वर कृपा झाल्यानंतर संत कृपा झाली. मग इमारत फळा आली. मग ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. मग नामातयाचा किंकर, खांब दिला भागवत. त्याने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तू का झालासी, तू का झालासी, तू का झालासी कळस. भजन करा स अवकाश, अवकाशामध्ये भजन करा म्हणतो. टाळांनी भजन करा नको म्हणते. अवकाशात भजन करा. आणि बहिणी फडकते ध्वजा, निरूपण झाले ओझे. पण असा हा जो आनंद आहे तो प्राप्त होण्यासाठी पहिली कृपा व्हावी ती म्हणजे ईश्वराची. आणि जर आपलं जीवन शुद्ध नसेल, निष्काम नसेल, निरपेक्ष नसेल, निस्वार्थी नसेल तर त्याची कृपाच होत नाही. तो ईश्वर कुठं आहे म्हणाल तर तुमच्या अंतःकरणामध्ये, सर्वांच्या अंतःकरणामध्ये. काय म्हटले? सर्व भूतांच्या अंतरी, सर्व भूतांच्या अंतरी. एरवी सर्व भूतांच्या अंतरी, हृदय महाआकाश अंबरी, चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला सेजू. प्रत्येक वृत्तीला जो साक्षी आहे, प्रेरणा देतो असा जो ईश्वर आहे, तो ईश्वर सर्व भूतानाम हृद्देशी अर्जुन तिष्ठति. असा ईश्वर तुमच्या माझ्याकडे सतत बघतो. म्हणून आपल्याकडे एक सारखा अभंग लागतो, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहत आहे. असं दिवसात आपल्याला वाटतं का? आपण ज्या वेळेला निंदा करतो, आपण ज्या वेळेला भांडण करतो, आपण ज्या वेळेला एखाद्याला वेडेवाकडं बोलतो, एखाद्यावर हात उचलतो, एखाद्याविषयी अंतःकरणामध्ये वाईट वासना येते, त्यावेळेला माझा देव माझ्याकडे पाहतो आहे, माझे संत माझ्याकडे पाहत आहेत, माझे गुरु माझ्याकडे पाहत आहेत, असं आम्हाला वाटतं का? याचा अर्थ असा आहे, आमचा परमार्थ हा सोयीचा आहे, खरा नाही, प्रामाणिक नाही. म्हणून पहिल्यांदा हरिकृपा व्हावी, संत कृपा व्हावी, सद्गुरू भेटतात, मग पुढच्या दोन कृपा होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला विनयानंद सांगायचे, अंतकरण कृपा होती. म्हणजे अंतकरण हे सरळ होते, शुद्ध होते. तो किडा बाहेर काढून ठेवला काठावर. कोणत्या काठावर? चित्तशुद्धीच्या काठावर. चित्तशुद्धीच्या काठावर तो किडा बाहेर ठेवला. तसा हा जीव काठावर आला, चित्तशुद्धी झाली, बाजूला आला. त्याला कळायला लागलं संसाराचं स्वरूप काय आहे, कर्माचं स्वरूप काय आहे, माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे, मी कोण आहे. अशा अंतःकरणामध्ये त्याच्या उर्मी उठायला लागली, विचार उठायला लागले. तर समजायचं की आपलं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. आजपर्यंत झालं हे खूप झालं, आता नको. असा जर विचार आला, त्याच्यामध्ये विवेक व्हायला लागला, वैराग्य व्हायला लागलं, शमदमादी षटक संपत्ती झाली, तर महाराज सांगतात हे साधकाचे 4 पाय आहेत: विवेक, वैराग्य, शमदमादी षटक संपत्ती आणि मुमुक्षता. त्याला साधक म्हटलेलं आहे. त्यालाच काय म्हटलेलं आहे आपण? साधन चतुष्टय. ते आपलं होतंय का बघायला पाहिजे. साधकाचे 4 पाय आहेत, बरोबर आहेत, साधन चतुष्टय. पण आपल्याकडे विवेक किती आहे बघायला पाहिजे, आपल्याकडे वैराग्य किती आहे बघायला पाहिजे, आपल्याकडे मोक्षाविषयीची तळमळ किती आहे बघायला पाहिजे. आणि म्हणून संत गमतीनं म्हणतात, लोक देवळात गेल्यानंतर दुकानात गेल्यासारखं करतात. लोक देवळात गेल्यानंतर दुकानात गेल्यासारखं करतात. 5-10 रुपये देतात आणि बाळूमामांकडनं काहीतरी मागून घेतात.
हा आमचा मागणीचा परमार्थ. पण संतांची पण मागणी आहे, मागणे हे तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांची संगती. कारण का संतांच्या संगतीशिवाय विवेकच उदयाला येत नाही. जर विवेक उदयाला आला तर समजायचं उदयले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडिया. आणि मग संत आपल्याला आनंदाचं स्वरूप समजावून सांगतात. आमचे पाटील महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये दुःखाचं कारण आणि सुखाचं स्थान याच्याविषयी सारखं चिंतन करतात. आम्ही दुःखी काय तर दुःखाचं कारण समजलं, आणि आम्हाला आनंद का मिळत नाही तर आनंदाचं स्थान समजलं. पुन्हा आनंदाचं स्थान हे तुझं स्वरूप आहे, आणि दुःखाचं कारण हे शरीर आहे, शरीराशी तादात्म्य. संत शरीराशी तादात्म्य सोडवतात, लिंग देहाचा अध्यास सोडवतात. लिंग देहामध्ये जमलेले, जमा होत असलेले आणि संचितामध्ये असलेले जे संस्कार आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे पुनरपी जन्मम पुनरपी मरणम ही माझ्याकडे काय होते, सारखी साखळी चालू राहते. त्या लिंग देहाचं निरसन करतात. या देहाचं निरसन करून स्थूल सूक्ष्म कारण या 3 देहाचं निरसन करतात, आणि 4थ्या देहामध्ये निर्देश करतात. आता आम्हाला स्थूलच अजून कळेना झालाय, स्थूलाचंच निरसन होईना. तुकाराम महाराजांचे काय अभंग आहे, नव्हती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नव्हती संत. नव्हती ते संत माळा मुद्रांच्या भूसने, भस्म उधळणे नव्हती संत. तुका म्हणे नाही निरसला देह, तोवर अवघे संसारी. जोपर्यंत 3 देह आहेत त्यांचा संबंध आहे तोपर्यंत आम्ही संसार आहे. आणि म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन म्हणायला फार सोपं आहे, पण आनंद जिथं आहे तिथं जाणं फार अवघड आहे. तिथं जाणं फार अवघड आहे. म्हणून या ठिकाणी त्या सद्गुरूंचं जय जयकार केलेला आहे. आपल्या जीवनाची सुरुवात, दिवसाची सुरुवात संतांच्या सद्गुरूंचा जय जयकारानं होतो का हो? सकाळी जागा आल्या आल्या आम्हाला संत आठवतात का हो? सद्गुरू आठवतात का? हरिपाठातला एखादा अभंग आठवतो का? सामान्य चैतन्य काय आहे, विशेष चैतन्य काय आहे, कल्पित चैतन्य काय आहे, प्रमाता कोण आहे, प्रमेय कोण आहे, प्रमाण कोण आहे, ब्रह्म काय आहे, माया आहे, असं आम्हाला कधी रात्री आठवतं का हो? नाही आठवत आम्हाला. आम्हाला जे आठवतं ना ते आम्ही अनंत काळ करत आलोय तेच आम्हाला आठवतं. संसाराची चिंता आठवते, काहीतरी काम आठवतं, पण भगवंताचं नाम, भगवंताचं स्वरूप आणि माझा आणि त्याचा काय संबंध आहे हे आम्हाला आठवत नाही. म्हणून अशा संत काय करतात तर आपल्याला जो स्वरूपाचा आनंद आहे, अनवरत आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, त्याचा बोध देतात. विषयाकडे आपलं जाणारं मन आहे, तो विषय नश्वर आहे, अशाश्वत आहे, मिथ्या आहे, दुःखमय आहे, याचं वारंवार स्पष्टीकरण करून सांगतात. पण आपल्याला पटत नाही. कुठं पटते? आमचं मन अजून विषयाकडेच धावते. पण संत म्हणतात की विषयांच्या ठिकाणी 2 दात आहेत, ते दात विषारी आहेत, ते दात पाडायचे आणि मग तू विषयांच्या ठिकाणी राहा. कोणते दात आहेत तर राग द्वेष. आम्हाला कुठलीही वस्तू दिसली ना, व्यक्ती दिसला ना, त्याच्याबद्दल राग द्वेष निर्माण होतात ना. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. आता तुम्ही मला बघता, माझ्याविषयी तुम्हाला प्रेम आहे का द्वेष आहे? तर दोन्ही नाही, कारण माझा आणि तुम्हाला परिचय नाही. पण आता मी बोलत असताना काही जणांना वाटत असेल हे नको बोलायला, असं बोलायला पाहिजे. मग प्रेम कधी त्याच्या संस्कारानुसार बोललो तर प्रेम, आणि त्याच्या चित्तातल्या संस्काराच्या विरुद्ध बोललं तर द्वेष. जसं
बोलण्याबद्दल होतं तसं रूपाबद्दल, स्पर्शाबद्दल, शब्दाबद्दल, ह्याच्याबद्दल प्रत्येक ठिकाणी एखादा चहा जरी केला तरी जसा चहा आहे तसा आम्ही घेत नाही. कडक पाहिजे, सपक पाहिजे, साखर जास्त पाहिजे, साखर कमी पाहिजे. म्हणजे तिथं सुद्धा आम्हाला विषय नारायण होत नाही, राग द्वेष. आणि राग द्वेष जेवढे जास्त तेवढा तो विषय जड असला तरी बंधनाला कारणीभूत आहे. आणि राग द्वेष त्याचे कमी झाले. कसे राग द्वेष कमी झाले संतांचे बघा. संत काय म्हणतात, मागन लई नाही, लई नाही, पोटा पुरत दिगा दिवा. आता आम्हाला आठवा वेतनायोग लागू दे, 9वा वेतनायोग लागू दे. मागन लय नाही, लय नाही, 1.5-2 लाख पगार होऊ दे. तरी सुद्धा आम्ही धाब्यावर जायचं सोडणार नाही. मागन लय नाही, लय नाही. आणि संत म्हणतात, भाकर ताजी अथवा शिळी देगा देवा भुकेच्या वेळी. मागन लय नाही, लय नाही, सदरा नवा अथवा जुना देगा देवा भुकेच्या तोंडा. मागन लय नाही, लय नाही. चित्तामधल्या वासना जशा कमी होती, कधी कमी होती, ज्यावेळेला भगवंताचं सुख प्रगट होईल त्यावेळेला विषयांच्या सुखाच्या वासना कमी होणार. एक निर्माण झाल्यानंतर एक आपोआपच कमी होते. अंतरातलं सुख प्रगट झालं की विषयी सुख हळूहळू हळूहळू नाश पावायला. आणि विषयी सुखाकडे ओढ वाढायला लागली की अंतरातलं सुख हे असून सुद्धा लोपलं जात. लोपले ज्ञान जगी, नाहीसं होत नाही. नाहीसं कसं होणार? सच्चिदानंद रूपानं तो परमात्मा अंतकरणामध्ये उभा आहे आणि तो म्हणतो, माझे माहेर कन्या सासुरासी जाय, जीवरूपी कन्या सासुराला गेली, मागे परतोनी पाहे. अरे स्वरूपाकडे बघ, तुझ्या स्वतःच्या सच्चिदानंद स्वरूपाकडे बघ, ते माहेर आहे तुझं. आम्ही ते माहेर विसरलो आणि सासुरवासामध्ये आनंद मानायला लागलो. हे अज्ञानातलं जीवन आहे. आणि म्हणून हे अज्ञानातलं जीवन संपावं आणि ज्ञानमय प्रवास व्हावा, त्याच्यासाठी गुरुकृपा दृष्टी व्हावी. ते तुझी गुरुकृपा दृष्टी, मग संसारच निर्विष होतो. का निर्विष होतो? रागद्वेष नाही, कोणताही भेद नाही, सजातीय नाही, विजातीय नाही, स्वगत नाही ना. देशकाल वस्तू भेद आहे, देशकाल वस्तू भेद मावळला. सजातीय विजातीय भेद ही भ्रांती मावळलं. आणि काय महाराज, एक स्वगत, सजातीय, विजातीय, देश, काल, वस्तू आणि मग हे सगळे भेद जे आहेत, हे सगळे भेद मावळले आणि सर्वत्र संचलेला परमात्मा माझं सद्गुरु स्वरूप सर्वत्र अनुभवाला आलं. तर प्रल्हादाला खांब सुद्धा देवासारखा वाटत होता आणि आम्हाला देव सुद्धा खांबासारखा वाटतो. म्हणजे आमचं चित्तशुद्धी किती असेल हे आमचं आम्हालाच माहित. म्हणून आमचे महाराज म्हणायचे विनयानंद, देवानं जर आम्हाला तयार केलं असतं तर आम्ही देवासारखे झालो असतो, पण देवालाच आम्ही तयार केल्यामुळे देव आमच्यासारखा झालाय. आम्ही झोपतो, देव झोपतो. आम्ही चहा पितो, देव चहा पितो. आम्ही पुलाव खातो, देव पुलाव खातो. आम्ही हे खातो, देव आमचा ते लागते म्हणे त्याला गोड, नंतर पहिलं खारट. असला आमचा देव कल्पनेतला आहे. अरे अरे असो, अशा या कल्पनेतून निर्विकल्प अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी सद्गुरु ज्ञान देत असतात. मग त्याला ताप पोळत नाही, शोक जाळत नाही, त्रिविध ताप पोळत नाही, त्याला जन्म मरणाचा शोक जाळत नाही. कधी जर सद्गुरूंचा कृपा प्रसाद झाला तर, नाही झाला तर मग अवघड आहे, भरपूरच अवघड आहे. योग सुखाचे सोहळे
2 मिनिटात संपतो. योग सुखाचे सोहळे त्याला अनुभवाला मिळतात. कुणाला? सद्गुरूंच्या शिष्याला. प्रसाद शब्दाचा अर्थ असा आहे, खोबरं प्रसाद नाही, खीर प्रसाद नाही, पर म्हणजे मोक्ष, मोक्षाची साथ त्याला मिळते. तुझा आणि सद्गुरूंचा स्नेह जमला तर योग सुखाचे सोहळे याची देही याची डोळा भोगायला मिळतात. आणि सोहम सिद्धीचा लळा म्हणजे स्वतःचा जो स्वरूप आहे ते त्याचा बोध, त्या बोध अंतःकरणामध्ये ठसतो. मग पुढे काय केलेलं आहे? कुंडलिनी योगाचा विचार मांडलाय. तो आता मी काही मांडत नाही. आधार शक्तीची अंकी, वाढविसी कौतुकी, तो एक स्वतंत्र विषय आहे, त्याला वेळ पाहिजे. हृदय आकाश पल्लकी परिय देसी निजे, प्रत्येक ज्योतीची वाळली. मग देह दिसत नाही, त्या देहामधला प्रत्येक आत्मा दृष्टीस पडतो. आम्ही बघतो, यांच्याकडे बघतो, यांच्याकडे बघतो, देह बघतो का देहामधला असलेला भगवंत पाहतो? देह पाहतो. म्हणून आम्ही देहाचे अधिकारी आहोत, कारण आम्ही देहभावनेमध्ये, देहबुद्धीमध्ये आहोत. संत देहभावनेत नसतात. आम्ही जाऊ देवाची या गावात, ते देव भावनेमध्ये असतात, देव स्वरूप झालेले असतात. आणि म्हणून समोरच्या मधला देव त्यांना दिसतो आणि आम्हाला देह दिसतो, कारण आमची स्थिती ती आहे. पुढे त्या ठिकाणी अनुहताचा हल्लरू गासी मुठी, त्याला आपल्या शरीरामध्ये असलेला जो अनहत नाद आहे त्याच्या अंतकरणामध्ये प्रगट होतो. आणि चौथ्या देहामध्ये जाऊन त्याला स्वतःची स्वरूप स्थिती अनुभवाला मिळते, त्याला समाधी म्हटली. मग 3 देहाचं निरसन होतं. हे सगळं झाल्यानंतर, हे सगळं ज्याला अनुभवाला आलं तो असा म्हणतो, म्हणून हे सगळं झाले आता, म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी ये पाऊली, या कारणी मी सावली न संडी तुझी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 3 देह नाशिवंत आहेत. मातेनं दिलेला स्थूल देह, प्रकृतीनं दिलेला हा अन्नमय शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर हे नाशिवंत आहेत, मिथ्या आहेत, खोटे आहेत. आणि या 3 देहांना जाणणारं जे तत्व आहे त्यालाच प्रत्येगात्मा म्हणतात. ते प्रत्येगात्म स्वरूप म्हणजे 4थं शरीर हे माता पित्यांनी दिलेलं नाही, तर गुरूंनी दिलेलं आहे. माता पित्यांनी दिलेलं प्रकृतीत असल्यामुळे नाश पावतं, आणि सद्गुरूंनी दिलेलं हे प्रकृतीच्या पलीकडे पुरुषाचं असल्यामुळे ते अविनाशी आहे. असं अविनाशी अस्तित्व ज्या वेळेला त्याला लक्षात येतं त्यावेळेला तो म्हणतो, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती ये. अशा पद्धतीचं अविनाशी अस्तित्व आपल्या सगळ्यांचं आहे. आणि म्हणून महाराज नेहमी सांगतात, अमर आहा, अमर आहा. तिथं गेल्यानंतर तुम्हाला या 3 देहाची भीती नाही, जन्म मरणाची भीती नाही, पाप पुण्याची भीती नाही, कोणती भीती नाही. तिथं निर्भयता आहे. आणि ते निर्भय साम्राज्य तुम्हाला प्राप्त व्हावं, मला प्राप्त व्हावं, त्यासाठी आपली तळमळ अखंड असावी, त्यांच्या चरणी लोटांगण असावं. कुत्र जसं मालकाकडे प्रामाणिकपणानं राहतं तसं आपण कुत्र होऊन संतांचं सेवक व्हावं. अशा पद्धतीची या ठिकाणी विनंती, अशा पद्धतीची एक आशा, अशा पद्धतीची एक इच्छा बाळूमामांच्या चरणी मी करतो. आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरुनाथ महाराज की.